सर्वांना जय जिजाऊ. मराठा लग्नाक्षदाच्या या सर्वात मोठ्या सामाजिक प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मराठा लग्नाक्षदाच्या कार्यपद्धतीमध्ये थोडाफार बदल करत आहोत आणि तो बदल समजून घेण्यासाठी हा 2-3 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. कारण एक तर तुमचा आणि आमचा दोघांचाही फोन करण्याचा त्रास वाचेल. अ, येत्या 25 तारखेपासून आपण लग्न अक्षताच्या कार्यपद्धतीमध्ये थोडीफार बदल करत आहोत. कारण आमच्या मते विवाह जुळवणे ही कुठल्याही विवाह संस्थेची किंवा दलालांची जबाबदारी नसते, तर ती आपल्या सर्वांची एक सामूहिक जबाबदारी असते. आणि या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी मदत व्हावी, या हिशोबाने गेल्या 6 वर्षापूर्वी मराठा लग्नाक्षदा या सामाजिक प्लॅटफॉर्मची निर्मिती झालेली आहे. या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. तरीही लग्न जुळण्याचं प्रमाण या प्लॅटफॉर्मवर सगळ्यात जास्त आहे. आतापर्यंत 500 ते 600 लग्न या माध्यमातून जुळलेली आहेत. मात्र त्याचं आम्हाला कुठेही श्रेय घ्यायचं नाही. मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही. हे पहिल्यांदा ध्यानात घ्या. हे मोफत चालवत असताना काही गोष्टींची संहिता, पथ्य, नियम आपल्याला पाळावे लागतील. सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्नाक्षदा ॲप डाउनलोड करा. मोबाईल नंबर टाकून किंवा Google प्ले स्टोअरला आपण ॲप डॉट लग्न अक्षता हे टाइप करू शकता किंवा नुसतं लग्न अक्षता जरी टाइप केलं, तर त्या माध्यमातून तुम्हाला त्याची लिंक मिळेल. मोबाईल नंबर ओ-टी-पी टाकून लॉगिन केल्याच्या नंतर माझे प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही तुमची माहिती व्यवस्थित भरली पाहिजे. आपली माहिती जर पूर्ण असेल तरच तुमचं प्रोफाईल व्हेरिफाय होईल. शेवटी 2 फोटो, म्हणजे नंबर 1 ला फोटो किंवा नंबर 2 ला बायोडाटा, नंबर 3 ला तुमचं ओळखपत्र असणं कंपल्सरी आहे. भलेही त्याच्यावरचा तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड असेल तर त्याच्यावरचा नंबर खोडून टाकला तरी चालेल. आम्हाला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. सगळ्यात महत्त्वाची आपली शिक्षण आणि कौटुंबिक माहिती ही लिहिणं महत्त्वाचं आहे. मुलींच्या बाबतीमध्ये अपेक्षा ठळकपणे लिहिली गेली पाहिजेत, म्हणजे विनाकारण रिक्वेस्टचा त्रास होणार नाही. आणि हे झाल्याच्या नंतर बऱ्याचदा असं होतं, की त्याची स्वतःची प्रोफाईल नसते, मात्र कोणीतरी थर्ड पार्टी असतो किंवा ज्याला आवड असते, की कुणाचे तरी लग्न जुळले पाहिजे. तर अशा व्यक्तींसाठी सुद्धा हे ॲप्लिकेशन आहे. त्याच्यानंतर आम्ही ज्या प्रोफाईल नोंद असतील आणि व्हेरिफाय असतील अशाच लोकांना किंवा जे आमच्याशी डायरेक्टली संपर्क करतील, ज्यांची खात्री पटेल असेच विभागवार आम्ही ग्रुप तयार करत आहोत. त्याच्यासाठी विदर्भ, मराठवाडा, नाशिक विभाग, पुणे विभाग आणि मुंबई कोकण असे 5 स्वतंत्र ग्रुप असतील. आणि ग्रुप चालवत असताना ग्रुपमध्ये ग्रुपची संहिता असेल, विनाकारणच्या आकारांच्या पोस्ट नसाव्या, अपेक्षा काय वगैरे आलतू-फालतू त्याच्याखाली कुठलंही कॉमेंट्स नसावं. त्याच्यासोबतच ग्रुप चालवणं ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असते. आपणही त्या ग्रुपचे ॲडमिन बनू शकता. निदान आपणही आपल्या नातेवाईकांचा बायोडाटा त्या ग्रुपवर शेअर केला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्हाला ते शेअर करणं जमत नसेल, तर आपण त्या ग्रुपचा ॲडमिन बनून किंवा ॲडमिन न बनता आपल्या 4-5 मित्रांना ती लिंक शेअर केली पाहिजे. त्यांना त्या ग्रुपमध्ये ॲड केलं पाहिजे. मात्र त्याची खातरजमा झाल्याशिवाय आम्ही त्या ग्रुपमध्ये ॲड करणार नाही. 2-3 जे ग्रुप आहेत ते कॉमन आहेत. त्याच्यात मग कोणीही घुसतं. मात्र आमच्या इथे हा ग्रुप जो आहे तो फक्त हा मराठा समाजासाठी आहे, सकल मराठा समाजासाठीच आहे. त्याच्यामुळं इतरांनी या ग्रुपमध्ये येऊ नये किंवा ॲप्लिकेशनवर सुद्धा येऊ नये, हे एक नम्रतेचं आव्हान आहे. आणि रिक्वेस्ट टाकण्याची जी काही पद्धत आहे किंवा मोबाईल नंबर दिसत नाही, सगळे बायोडाटा तुम्हाला फुकट पाहायला भेटतात. त्या ठिकाणी काही तुम्हाला स्लाइड्स दिसतील, तर त्या स्लाइड्सवर आपल्याला क्लिक केलं पाहिजे. खाली ब्लॉगचं सेक्शन आहे, त्याच्यावर आपण क्लिक केलं पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला उपयुक्त अशीच माहिती मिळेल, फसवणुकीपासून सावध करणारीच माहिती मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विवाह संस्थावर डिपेंडंट असलेले किंवा अनाथ आश्रम, गरीब घरच्या मुली हे डोक्यातून खूळ काढून टाका. हे फक्त फसवणुकीची केंद्र आहेत. अशी लग्न जुळत नाहीत किंवा अनाथ आश्रमामध्ये मुलीच नाहीयेत, हे आम्ही वारंवार सांगत असतो. या गोष्टीच्या पासून सावध असलं पाहिजे किंवा कुठेच पैशाची भरणा करू नका. त्याच्यानंतर याची जी रिक्वेस्टची जी पद्धत आहे, तर जो बायोडाटा आपल्याला असं वाटत असेल, की आपल्याला हे जुळता-मिळता आहे, आपल्या ओळखीचा आहे, आपल्या भागातील आहे, तर त्या ठिकाणी फोटोच्या खाली जे रिक्वेस्टचं बटन आहे, तर त्या रिक्वेस्टवरच्या बटनवर जर तुम्ही क्लिक केलं, तर ती रिक्वेस्ट ॲडमिन सेक्शनला जाते. आम्ही त्याची पडताळणी करतो. जर विसंगत असेल, जर समजा मुलगी एम-बी-बी-एस असेल, मुलगा 12वी पास असेल, तर ती तिथंच रिजेक्ट केली जाते आणि नाकारली म्हणून तुम्हाला त्याचा मेसेज WhatsAppला येतो. म्हणून WhatsAppच्या नंबरनेच तुम्ही लॉगिन केलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अशी या प्रक्रियेसाठी 7-8 दिवस, कधी-कधी 15 दिवसही लागतात. तर उगाच फोन करू नये. तुमची काही अडचण असल्यास WhatsAppद्वारे आम्हाला मदतीसाठी सेक्शन आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर आम्हाला तो मेसेज डायरेक्ट येतो WhatsAppला. त्याच्यावर तुम्ही तुमची अडचण सांगितली पाहिजे. यथाअवकाश जसा वेळ भेटेल तसा आम्ही तुम्हाला प्रत्येक मेसेजला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे याची पडताळणी झाल्याच्या नंतर समोर ती रिक्वेस्ट पाठवली जाते. तुमचा बायोडाटा पाठवला जातो. बायोडाटा पाठवल्याच्या नंतर त्यांचा प्रतिसाद द्यायला बऱ्याचदा फोन लावून सुद्धा फोन उचलत नाहीत किंवा मेसेज करूनही कोणी मुलीकडचे मेसेजला प्रतिसाद देत नाहीत. मग अशा वेळेस आम्ही खाली जे रिक्वेस्ट सेक्शन आहे, तर त्याच्यावर तुम्हाला तो नंबर उपलब्ध करून देतो. त्या ठिकाणी आपण सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने बोललं पाहिजे. उगाच काही म्हणजे जी काही सामाजिक सभ्यतेला धरून नसलेली भाषा आपण वापरू नये. एक शालीनतेने, सभ्यतेने बोललं पाहिजे, की आपला बायोडाटा आम्ही बघितला होता. काय अपेक्षा आहे? हे स्थळ चालेल का? असं किंवा ज्येष्ठ व्यक्तीमार्फत असं बोललं पाहिजे.
कारण मग होतं काय, की एखादा 2 व्यक्ती उलट-सुलट बोलतो आणि मग ते बाकीच्या लोकांना मग प्रतिसाद देत नाही किंवा ते विचारतात, "तुम्हाला आमचा नंबर कोणी दिला?" ह्या गोष्टी घडत असतात. राहिला आता त्या रिक्वेस्ट पाठवण्यासाठी काही शुल्क लागते का? तर याच्यासाठी तुम्हाला तुमची प्रोफाईल अपलोड केल्याच्यानंतर व्हेरिफाय झाल्याच्यानंतर तुम्हाला 2 रिक्वेस्टचे पॉइंट तिथे फ्री मिळतात. त्याच्यानंतर तुम्हाला जे खाली सेटिंगचं बटन आहे, तर त्या ठिकाणी शेअर ॲपची लिंक आहे, ती तुमच्या मित्राला, नातेवाईकाला किंवा घरच्या मोबाईलवर जर शेअर केली, तर त्याच्यावर तुमचा रेफरल कोड जातो. तो रेफरल कोड टाकून तुम्ही जर समोरचं ॲप डाउनलोड केलं समोरच्या व्यक्तीनं, तर त्या बदल्यात तुम्हाला एका रिक्वेस्टचे पॉइंट मिळतात. खाली ब्लॉगचं सेक्शन आहे, ते जर तुम्ही WhatsApp ग्रुपला जर शेअर केले, तर त्या बदल्यात सुद्धा तुम्हाला असे 10 वेळेस जर शेअर केलं, तर तुम्हाला एका रिक्वेस्टचे पॉइंट मिळतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर ते करायचं नसेल, तर तुमच्या नात्यागोत्यातील एखाद्या मुलीची प्रोफाईल तुम्ही ओळखपत्रासह अपलोड करा किंवा आमच्याकडे टाका ओळखपत्रासह आम्ही अपलोड करू. त्या बदल्यात तुम्हाला 6 रिक्वेस्टचे पॉइंट्स मिळतील. तुम्हाला ते पॉइंट्स आम्ही अपलोड करून देऊ. जर ते करायचं नसेल, तर सेटिंगच्या बटनाच्या वरच वॅलेट पॉइंटचं बटन आहे. त्या ठिकाणी तुम्ही ₹20 आम्हाला मदत देऊन त्या ठिकाणी पॉइंट खरेदी करू शकता आणि ती ₹20 मदत याच्यासाठी की पैशाची मागणी करत नाही, परंतु त्या माध्यमातून आम्हाला जे सर्व्हर भाडं, एस-एम-एस चार्जेस ₹5,000-6,000 महिन्याचा खर्च येतो, तर थोडीफार तुमच्याकडून ती मदत होते. बाकी तुम्हाला कोणाला तशी जर मदत करायची असेल, तर तिथून त्या माध्यमातून आपण आम्हाला ₹50-100 मदत करू शकता. कारण हे ॲप्लिकेशन चालवताना बरीच कसरत होते. कारण आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच एक सामान्य शेतकरी आहोत. कुणाची फसवणूक होऊ नये यासाठी आम्ही तळमळीने काम करत असतो. बाकी तुमच्या काही फीडबॅक असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.